नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वसुंधरा आकाशची नाराजी दूर करत असते. वसुंधरा आकाशला म्हणते की आकाशराव, माफ करा, माझं चुकलं, मी आधी चेक करायला हवं होतं. तेव्हा आकाश म्हणतो की नाही वसुंधरा, यावेळेस तुम्ही खरंच खूप जास्त केलं. तुम्हाला एवढा मोठा लकी विरुद्ध पुरावा होता तर तुम्ही आधी मला सांगायला हवा होता. मी क्रॉस चेक केलं असतं, पण असं सर्वांसमोर त्याला असं बोलणं मला खरंच पटलेलं नाही आहे. तुम्ही विचार करा, जर त्याच्या जागी दुसरं कोणी असता आणि रुसून गेला असता तर आपला किती मोठा लॉस झाला असता. तो लकी होता म्हणून त्यांनी समजून घेतलं. तेव्हा वसुंधरा म्हणते की आकाशराव, खरंच माफ करा. पण आकाश तिला सांगतो की हे असं परत होऊ देऊ नका, मी तुम्हाला किती वेळा पाठीशी घालणार आहे. असं म्हणून तो वसुंधरापासून निघून जातो. वसुंधरा आपल्या आईवडिलांना फोन करते. आईवडील म्हणतात की काय झालं वसुबाळा, ऐकलं का आकाशरावाने तुझं सगळं. तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही आई, सगळं उलटच झालं इथं. ती कंपनीच दुसऱ्याची आहे, तो माणूससुद्धा खोटारडाच होता. हे ऐकल्यानंतर आई वडील म्हणतात की अगं तू त्या माणसाला फोन करून विचार ना. तेवढ्यात शार्दूल खिडकीवर येऊन म्हणतो की विचारा विचारा विचारा, काय आहे, कशी आली, मज्जा आली ना आज. हे ऐकल्यानंतर वसूला कळतं की हे सगळं शार्दूलचं आहे. शार्दूल आतमध्ये येतो आणि सांगायला लागतो की कसं आहे ना, हे सगळं मीच केलं. ते पुरावेसुद्धा खोटे आहेत आणि तो माणूससुद्धा खोटा आहे. आत्तापर्यंत तर तुम्हाला कळून चुकलंच असेल. हे सगळं मी यासाठी केलं की यामुळे मी अजून त्यांच्या नजरेत उंच जाईल आणि ते लोक माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. काय वसुंधरा, मज्जा आली ना. मी तुला काय म्हटलं होतं, मी तुला चॅलेंज दिलं होतं ना की ह्या फेरीची मी पहिली फेरी तर पार केली, तुझं काय. तेव्हा वसुंधरा शांतपणे ऐकत असते. लकी म्हणतो की तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, तेव्हा तू आता फक्त मी सांगतो तसंच करायचंस. असं म्हणून तो फोन ठेवतो. आपल्या आईवडिलांना खूप त्रास देत असतो. सकाळ झाल्यानंतर त्याने अखिलच्या मागे लागलेले असते की आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया, पार्टी करूया. मी नवीन ब्लॅक ड्रेस आणलाय, तो मला घालायचा आहे. अखिल, घरात खूप काम आहे आणि आत्ताच कंपनीचं नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन झालं आहे, त्यामुळे त्याला वेळ नसतो असं सांगतो. तेव्हा तनया रुसून जाते. तेव्हा अखिल म्हणतो की बरं ठीक आहे, चल जाऊया. तनया खुशीत आपला ब्लॅक ड्रेस काढत असते. तेवढ्यात भास्कर आतमध्ये येऊन म्हणतो की अरे, इथे थोडीशी आकाशने छोटीशी पार्टी करायचं ठरवलं आहे. एवढी मोठी कंपनी सक्सेसफुल ठरतीये तर त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी लकी आणि आकाश दोघांनीसुद्धा छोटीशी पार्टी ठेवलेली आहे. तेव्हा अखिल, तू आता मेन्यूचं बघ. हे ऐकल्यानंतर तनयाला खूप राग येतो. ती खाडकन दरवाजा वाजवते आणि बेडवर येऊन बसते. भास्कर म्हणतो काय झालं. तेव्हा तनया उगाचच खोटा भाव आणून म्हणते की काही नाही झालं आणि तोंड मुरडून पुढे येऊन बसते. अखिल ओके म्हणतो. भास्कर निघून जातो. सगळ्या या पार्टीचे अरेंजमेंट झालेली असते. सगळ्यांच्या घरचे आलेले असतात. फक्त वसुंधराच्या आईवडील यायला थोडा उशीर झालेला असतो. तेव्हा शार्दूल म्हणतो की आकाश सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं, खरंच मला खूप छान वाटलं. पण आता मला एक काम करू द्या, आता या पार्टीला होस्ट मी करू द्या. म्हणजे नक्कीच तुमची जर परमिशन असेल तरच. आकाश देतो. तो सगळ्यांचा वेलकम करून सगळ्यांच्या हातात वेलकम ड्रिंक देतो. वेलकम ड्रिंक दिल्यानंतर सगळ्यांना पार्टीला गाणं लावून डान्ससाठी सुरुवात करतो. सगळ्यांच्या हातात देतो. सगळ्यात आधी वसुंधराजवळ येतो. तिचा हात हातात घेऊन जातो आणि आकाशजवळ आकाशच्या हातात देतो. सगळ्यांच्या हातात हात दिल्यानंतर तो स्वतः जयश्रीसोबत डान्स करायला लागतो. राहून राहून तो नजरेनेच वसुंधराला धमकी देत असतो. सगळ्यांचे डान्स झाल्यानंतर सगळेजण खूप खुश असतात. इकडे विशाखा त्या शार्दूलकडे बघत असते. तनयासुद्धा त्याच्याकडेच बघत असते. तेव्हा विशाखा म्हणते की हा लकी माणूस खूप पोहोचलेला आहे. नक्की त्याने वसुंधराचा आणि त्याचा काय मॅटर आहे हे कळत नाही आहे. तेव्हा तनया म्हणते की जाऊ दे ना मॉम, आपल्याला काय करायचं आहे, मारली असेल कधी. आणि हिनेसुद्धा वसुंधराने त्याच्या कानाखाली. तेव्हा विशाखा म्हणते की असू शकतं. तेवढा आता अखिल तिथे येतो आणि तू डान्स माझ्यासोबत करतेस का हे विचारत असतो. तनया रुसून बसलेली असते. तेव्हा अखिल म्हणतो की तनया प्लीज आत्ता डान्स कर ना, तू मला परत रात्री आपला ब्लॅक ड्रेस घालून दाखव. हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की काय, तुम्हाला तर ना आजकालच्या पोरांना आईसमोर आहे आणि तुम्ही असं बोलता. जा जा तनया डान्स कर. म्हणून तनया अखिलसोबत डान्स करायला जाते. सगळेजण डान्स करत असताना अचानक लाईट जाते. वसुंधरा आपली तिथे बनीला शोधत असते. तेव्हा शार्दूलला बनीबद्दल कळेल. तेव्हा आकाश म्हणतो की मी जाऊन बघतो. वसुंधरा म्हणते की नाही नाही, मी जाते. असं म्हणून ती पुढे जाते.
सगळं चेक करते तर काहीच तिला कळत नसतं. मागून शार्दूल येतो आणि तिला मिठी मारतो. हे बघून वसुंधरा खूप घाबरते. ती म्हणते की सोड मला, काय करणार आहेस तू, सोड सोड. तेव्हा शार्दूल जोरात तिच्या तोंडावर हात ठेवून तोंड दाबतो आणि म्हणतो की आरडाओरडा करून काहीच उपयोग नाही, तुझं सगळं पित्तळ बाहेर उघडं पडेल. मी सांगतो तेच करायचं, तू शांत बस, मी तुझ्या तोंडावरून हात काढतो, मी जे म्हणतो ते गपचूप ऐकायचं. असं म्हणून तो वसुंधराच्या तोंडावर ठेवलेला हात काढतो आणि तिला धमकी द्यायला चालू करतो. तेव्हा शार्दूल तिला धमकी देत असताना म्हणतो की काय गेले की नाही वळ, ते 8-8 दिवस वळ राहायचे सगळे विसरलेस का काय. आता आपण आपल्या जुन्या आठवणी ताज्या करूया. आता असं करून आपण आता एवढी छान पार्टी होस्ट केली आहे. पार्टी होस्ट केल्यानंतर आता सगळेजण झोपायला जातील. तू हळूच माझ्या रूममध्ये ये, आपण आपल्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या करू. असं म्हणून तो तिला मिठीत घेऊन चांगली घाणेरडं जबरदस्ती करत असतो. वसुंधरा सोडवण्याचा खूप प्रयत्न करते पण त्याची पकड इतकी मजबूत असते की वसुंधरा काहीच करू शकत नाही. शार्दूल तिला म्हणतो की मी सोडतोय तुला, नाहीतर बाहेर कोणाला तरी संशय येईल, चल सोडतो. म्हणून तो तिला सोडतो. ती उभी राहते, इतक्यात लाईट येते. ती खूप भीते, ती जवळजवळ तिथून पळ काढते. तिला काय करावं हे कळत नाही. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.